नमस्कार मंडळी. तर आजच्या आमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही अबुधाबीमध्ये ग्रोसरी आणि भाज्या वगैरे कुठून घेतो. तर आम्ही आता चाललोय भाज्या वगैरे सगळे घ्यायला आणि तुम्हाला पण ते मार्केट दाखवतो आणि इथल्या प्राइस वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही आज अलवादा मॉलला चाललोय जे अबुधाबीमध्ये आहे आणि अलवादा मॉलमध्ये लुलू सुपर मार्केट आहे. तिथे भाज्या वगैरे किराणा सगळं मिळतं. तर इंडियामध्ये आपण बाजाराला पिशव्या नेतो माहिती का, किंवा डीमार्टला आपल्याला पिशव्या मिळतात काउंटरवरून, तशाच इकडे लुलूला पण पिशव्या मिळतात. तुम्ही जर बघाल तर त्याच्यावर लुलूचा टॅग वगैरे सगळं मिळणार तुम्हाला. आणि ह्या घेऊन चालले आणि ह्या आपण जसं डीमार्टला जाताना पिशव्या घेऊन जातो घरातूनच, तशा ह्या आम्ही लुलूच्या पिशव्या घेऊन जातोय. म्हणजे इन केस प्लास्टिक कशाला वेस्ट करायचं, त्यामुळं हे बरं आहे. पिशवी घ्यायला पैसे पण लागतात ना तिथे. हां, एक प्लास्टिकची पिशवी 25 फिल्सला, म्हणजे जवळपास इंडियाचे 5-1 रुपये. पण स्टील आपण घरातूनच घेतलेलं परवडतं. घरापासून आमची गाडी थोडीशी दूर आहे, तर वॉक करत चाललोय आणि ऊन एवढं पडलंय, असं वाटतंय उन्हाळा इथे सुरू झालाय. ऊन बघा. हा माणूस दिसतोय ना तुम्हाला, हा माणूस म्हणजे गजनी आहे. 10 मिनिटाला यातच जाते. हा चष्मा तुम्हाला दिसला इथं पडलेला गाडीमध्ये, हा पुढच्या सीटवर. आणि हा चष्मा कालपासून पडलाय की 2 दिवसापासून माहित नाहीये. घरी मला म्हटले की चष्मा आहे का, माझा चष्मा सापडत नाहीये, कुठे ठेवलाय काय माहिती बघ. सगळ्या घरामध्ये गबासा काय असतं जात, पण मला सापडतं म्हणजे ते गाडीतच असतं. मला सापडला चष्मा आणि इथे गाडीत मी डोर उघडला आणि उघडलं मला म्हटलं इथं पडलेला दिसला. आणि घरात शोधताय, ऑफिस मध्ये शोधताय. आणि हे फक्त चष्म्याच्या बाबतीत नाही होत, तर हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत होतं. तर तुमचा नवरा सुद्धा अशा गोष्टी विसरतो का कुठे कुठे ते, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही पोहोचलोय. तर इथे आता रमजान सुरू झालंय, त्यामुळे मॉलमध्ये पण छान छान लाइटिंग वगैरे सजावट केली, डेकोरेट केलंय बघा मॉल. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्ही आता आलोय त्यावेळेला रमजान सुरू झालंय इथे, आणि रमजानमध्ये इथे खूप जास्त ऑफर्स असतात. सो बघूयात आम्हाला पण कुठल्या कुठल्या गोष्टींवर ऑफर मिळते. सगळ्यात आधी आता आम्ही ना काय घ्यायचं, पहिले भाज्या घ्यायच्या की किराणा घ्यायचा? किराणा ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिलं किराणा घेऊन टाकू आणि मग भाज्या घ्यायला जाऊ. सामान बघा कसं ठेवलंय, प्रत्येक गोष्टीवर ऑफर आहे. पण आता ह्यातलं आपल्याला काही घ्यायचं. बघा आपण पास्ता घेऊन गेलो, पास्ताला पण ऑफर ड्रायफ्रुट्सचं बघा. तर इथे ग्रोसरीजवर ऑफर मिळाली आहे, बाय 3 गेट 1 फ्री. सो आम्ही 3 गोष्टी घेणार आहेत, त्याच्यावर 1 वस्तू फ्री मिळेल. चला डायरेक्ट म्हणजे 22च्या ह्याला मिळत आहेत. घ्यायचं हे 2 घ्यायचे का? हे ब्ल्यू वाले का? हे नको, ब्ल्यू नको, ब्ल्यूचं जरा फ्रेश असतं. आम्हाला इथे दिसले टरबूज. आता उन्हाळा सुरू झालाय. टरबूजलाच कलिंगड म्हणतात ना. टरबूज वेगळा. हे बघा इंडियाचे आहेत वॉटरमेलन, आणि 2.25 दिरामला आहे ह्यातलं केजी बरं का, म्हणजे 2.25ला 1 केजी. आता हे जेवढं वजन होणार तेवढं आपल्याला पैसे लागणार ना. कोणतं घ्यायचं बघा? पिशवी. त्याला हे बोलतात. नाही, आधी शब्द जो बोलले तो बोला. सूळ भरायचं, माउथ फ्रेशनर घ्यायचंय आणि मग म्हणता अरे मला हे घ्यायचं होतं, चूळ भरायचं. ह्यानं चूळच भरतात. हे गार्गल करायचं असतं सकाळी, चूळ भरायसाठी घेतोय आम्ही. नॉर्मल गार्गलिंग. एवढं मोठं मॉल, लुलू सुपर मार्केट. तर हे बघा इथे ना एक सेक्शन ठेवलंय पूर्ण इंडियाचं आहे, आणि इथे सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या सगळ्या इंडियातनं आलेल्या आहेत. आता इथे सगळे लोणचे ठेवली आहेत. आता तुम्हाला दिसत असेल इथे प्राईज सगळे लोणच्याची 22
22.5 दिराम वगैरे. तर 22.5 म्हणजे किती होता तो? 22-23 दिराम म्हणजे 450-500. मग आता ही एक लोणच्याची बरणी 450-500ला आहे. तर आपल्या इथे ही बरणी कितीला मिळते त्याची किंमत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. शेजवान चटणी वगैरे मखाना सगळं इंडियनच आहे ते. एवढं मोठं काउंटर आहे. सगळ्या प्रत्येक कंट्रीवाल्यांसाठी इथे ठेवलेलं असतं. मुखवास हे आपण आणि हे दातारचं आणि हे गोळ्या हे बघा लहानपणी खायचो तशा लेमन गोळ्या वगैरे 9 10 दिरमला ठेवलेले बघा. ह्या सगळ्या गोष्टी महाग आहेत ह्या गोष्टी इथे इंडियाच्या. आणि आपल्या इथे किती स्वस्त असतात पण प्रत्येक वस्तू ठेवलेली आहे. ते तिळगुळ ठेवलेत फुटाणे आणि हे बॉबी पोंगे बिंगे पण बघा वेगळंच काहीतरी दिसले पप्पांची बरणी लहान मुलांसाठी वाटतं. आणि आपण हे घ्यायचं का असं वालं पॉपकॉर्नचं? नाही असं वालं घेऊ ना आपण घरी बनवायचं. मी बघितलंय कसं बनवायचं पॉपकॉर्न. नाही घेतलं ते पुढं बटरवाला घेतलं ते छोटेवालं ते नाही. हे मी बघितलंय कसं बनवायचं. हे घेऊ. आणि आमचं सगळ्यात फेवरेट चिप्स. हां म्हणजे इथे आल्यापासून आहे ना आम्ही हे चिप्स खूप खातो. ते म्हणजे सोहर चिप्स. आणि जेव्हा पण आपण इंडियामध्ये शिफ्ट होऊ ना तेव्हा मी हे किलो घेऊन घेऊन जाणार. छोटे छोटे घ्यायचे का? हां ठीक आहे मोठं नको. पोट बाहेर आलंय चिप्स खाऊन खाऊन. तर गाईज हे बघा हे दुबईचे चॉकलेट क्रोसान आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे दुबईचे चॉकलेट किती फेमस आहे तिकडे. तर मला असं वाटतं हे घ्यावं पण डार्क चॉकलेट आहे म्हणून खूप कडू लागेल ना हे. पण ट्राय करून बघू. एक घेऊ आपण. कितीला आहे? 3ला आहे. 3 दिरम. काय आहे घ्यायचं? 3 एक ट्राय करायला घे फक्त. एक ट्राय करू शकतो. चलो भाज्यांचं सेक्शन आलेलं आहे आणि आता भाज्या घेण्याची वेळ झाली आहे. फेवरेट सेक्शन माझं कारण मला भाज्या घ्यायला. कांदे घ्या. काय किलो आहे कांदे? कांदेवाले भारतातले कांदे 2.65 दिरहम म्हणजे जवळपास 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. मग इंडियामध्ये पण एवढेच असतात है ना. म्हणजे कांदे ऑलमोस्ट सेमच आहेत. चला बघा आज मी तुम्हाला दाखवते माझ्या नवऱ्याला कांदे घेता येतात निवडता येतात. आणि खरं सांगायचं तर हे खूप चांगला भाजीपाला घेऊन येतात. कधी कधी हे स्वतःच आणतात एकटे. तर बघा असं ज्या मुलींचे लग्न झालं नाही ना त्यांनी ना असे सगळे कामं करणारे नवरे शोधा. म्हणजे जवळपास आपले 24 रुपये 22. हा आज भाजीपाला स्वस्त आहे वाटतं जरा. एवढा बस होता. हा बस छोटाच आहे ना. घ्या मग. ठीक आहे. आणि इथे असं ना प्रत्येक गोष्ट घेतली की अशी सेपरेट कॅरी बॅगमध्ये घ्यावी लागते. त्याच्यानंतर त्याचं वेट करतात ते. इथे बघा हे वेट मशीन आहे. इथे सगळ्याचं वेट करून आणि मग त्याला ते किती रुपयाचं झालं आहे त्याचं स्टिकर लावतात. असं वाटतंय की मी फक्त सोबत आली आहे आणि हेच भाज्या घेत आहे. लवकर आलं. माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट यांना आहे भाज्या घेण्याची. बघा टोमॅटो इंडियाचे 2.65 दिरहम म्हणजे हे इंडियाचेच टोमॅटो आहेत. आणि आपल्या इंडियाच्या करन्सीमध्ये 50 रुपये आहे जवळपास. 50 रुपये आहे जवळपास. 50 रुपये किलो हे टमाटर आहे इंडियाचे. सगळीकडचेच आहेत वेगवेगळे. पण इथे तुम्हाला आलं दिसत असेल बघा. हे आपलं इंडियाचं आलं आहे आणि ते बाजूला ठेवले ना ते चायनाचं आहे. तर इथल्या मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच देशातल्या भाज्या मिळतात बघायला वेगवेगळ्या प्रकारच्या. आता हे होतं इंडोनेशियाचं रताळे बघा. हे रताळे घेतलेले आहेत. कुठले आहेत बरं? इंडोनेशियाचे पिंक कलरचे. इथे प्रत्येक गोष्टीचे म्हणजे प्रत्येक वस्तूचे रेट्स पर KG नुसार आहेत बरं. त्यामुळं एकच रताळा घेतलेलं आहे.
तसं रेट आहे 23.95 पर kg, 500पर्यंत जातं. आणि भाज्या घ्यायला गेल्यानंतर या मॉलमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारं हा सेक्शन आहे जिथे मला पालेभाज्या मिळतात. ह्या हिरव्यागार मस्त फ्रेश भाज्या बघून ना मला खरंच असं वाटतं मी इंडियामध्येच शॉपिंग करते की काय भाज्यांची. पालेभाज्या, शेपू वगैरे सगळं 1-1 ग्रामला असतं इथे. तर एका भाजी इथे अशी असते की एक भाजी एवढी छोटी असते, त्याच्यामुळे आम्हाला ॲटलिस्ट 2 किंवा 3 तरी घ्याव्या लागतात, तेव्हा आपल्या इंडियासारखी अशी एक जोडी बनते. सो हे घेऊ आपण 3 छोटे छोटे जोडी. इथे इंडियामधली एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे भाज्या घ्यायला गेल्यानंतर सगळे असे आवाज देतात ना, भाजी घ्या 20 रुपये किलो, 10 रुपये किलो, ते सगळं इथे मिस करतो. इजिप्तचे पोटॅटो आहे, इंडियाचे हे 70 रुपये किलो. तो एवढ्या भाज्या घेऊन झाल्या आहे, तरी अजून बाकी आहेत थोड्या. चला बघूया, तुम्हाला ऑर्गॅनिक भाज्यांचं सेक्शन दाखवते. हे जे सेक्शन आहे ना, इथे सगळ्या ऑर्गॅनिक भाज्या ठेवलेल्या असतात. म्हणजे सगळ्यांच्या प्राईस ज्या बाजूला भाज्या असतील ना त्याच्यापेक्षा दुपटीने जास्तच असतात. मे बी ज्यांना जमत नाही भाज्या निवडायला वगैरे, किंवा जे बिझी असतात, किंवा अजून आपल्यापेक्षा थोडे जास्त रिच असतील ते लोक हे घेऊन जात असतील. लसूण वगैरे, कांदा चिरून वगैरे सगळं ठेवलेलं असतं तिथे. पण आपल्याकडे वेळ असतो त्यामुळे मी ह्या भाज्या नॉर्मलच घेते, आपल्या ज्या असतात त्या. आणि इथे मला ह्या मिरच्या दिसल्या बघा, बाजूला आपल्या इंडियाच्या मिरच्या होत्या आणि इथेच ह्या मिरची ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपली ढोबळी मिरची का शिमला मिरची काय म्हणावं याला माहीत नाही. इंडियाचेच चिक्कू 10.95. हे कोण आहे? द्राक्ष घेतले. अरे हे दोन्ही लेमन. हां, हे ते हे करायला काय म्हणतात त्याला, सगळं गेलं ना चेक ह्याला. ते आणि आलूला केलं. कांदे, पालक वगैरे सगळं. हां चला. तर असं आहे इकडचं हे लुलू सुपर मार्केट, जिथे भाज्या, भांडी, किराणा सगळं एकाच ठिकाणी मिळतं. अंड्यांचे प्रकार बघा इथे किती आहेत. एवढ्या प्रकारचे अंडे असतात इथे. गोल्डन एग्स, गोल्डन काय 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 काय. अंडी कुठली घ्यायची? ओमेगा. हां हां, ओमेगा 3X कितीला आहे? हां, मग हेच घेतलं होतं मागच्या वेळेला आपण. फायनली आमच्या सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहे आणि आता आम्ही चाललो आहे बिल काउंटरला. तर आज आम्ही दुपारच्या वेळेला आलो त्यामुळे इथे काही एवढी गर्दी नाही आहे. चला आता बिल करूया. चला तर आता बिलिंगसाठी लाईनमध्ये उभं राहिलो आहे. आज गर्दी नसल्यामुळे आमचा जास्त वेळ इथे जाणार नाही आहे. आता सगळं बिलिंग पटापट करून घेतलं आणि पिशव्या जर आम्ही घेऊन आलो होतो त्यामुळे पिशव्या घ्यायची गरज पडली नाही. बघा 2 पिशव्या भरून भाज्या घेतल्या होत्या. सगळ्यात जास्त तर फ्रूट्स आणि भाज्याच आहेत, किराणा थोडा कमी होता. आता बिल करून निघूया घरी. शॉपिंग झाली आहे. शॉपिंग म्हणजे सगळं किराणा खरेदी झाली आहे आणि एवढं सामान घेतलं आहे आम्ही 2 पिशव्या भरून. आता घरी जाऊ. फ्री आहे टेस्ट आणि 60% ऑफ ऑन सनग्लासेस, 40% ऑफ. व्हॅलिडिटी 20th. कुपन मिळालं आहे आम्हाला. आजच आहे. सनग्लास घ्यायचे का तुम्हाला? मग कशाला. चला बाकी मध्ये
तर काय बाहुबली. सो फायनली भाज्या घेऊन आलोय आम्ही घरी आणि यांना घाई झाली आहे क्रिकेटला जाण्याची. तर मंडळी आमच्या 8 दिवसाच्या भाज्यांचा किराण्याचा खर्च झाला आहे 207 दिराम. 207 दिराम म्हणजे इंडियाचे ऑलमोस्ट 4000च्या वर झाले. सो दुबईमध्ये राहणं काही सोपं नाहीये. भाज्या वगैरे सगळंच खूप महाग असतं. पण ठीक आहे, भाज्यांमध्ये काही भाज्या ज्या आहेत त्या नॉर्मल प्राईसमध्ये असतात इंडियाच्या आणि त्या. आणि हे बघा, ह्या 2 पिशव्या भरून आम्ही भाज्या घेऊन आलोय. एक 8 दिवसाचा भाजीपाला आहे आणि किराणा तर जास्त घेतला नव्हता, 2-3च वस्तू घेतल्या किराण्याच्या. तर मला कमेंट करून नक्की सांगा की इंडियामध्ये 8 दिवसाचा बाजार करण्यासाठी किती पैसे लागतात ते. आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर असा आमचा एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे की इथे भाज्यांसाठी आम्ही कुठे खरेदी करायला जातो आणि काय किमती आहेत आणि कशा भाज्या असतात वगैरे सगळं ते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.